हाय, हॅलो, नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या त्या छानशा व्हिडिओमध्ये. आज आहे वटपौर्णिमा आणि म्हणलं चला आज व्हिडिओ बनवूया. तर तर व्हिडिओ आपला खूप दिवसानंतर येतो आहे. तर त्याबद्दल खरंच सॉरी. कारण मधून अधून कमेंट येत राहतात, ताई व्हिडिओ काय येत नाहीत वगैरे आधीच्या व्हिडिओजला. तर नाही शक्य होत, पण जमेल तसं मी टाकत जाईल. तर आज आहे वटपौर्णिमा. सगळ्या ताईंना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि चला मग आता व्हिडिओ सुरुवात करूया. काय काय होते व्हिडिओमध्ये, व्हिडिओ कंटिन्यू पहा. तर पौर्णिमा जी आहे ती 11:30ला लागणार होती आणि मी मग 11 वाजता तयार व्हायला सुरुवात केली. छान अशी हळदी कुंकू टाईप साडी नेसलेली आहे मी मस्तपैकी. आणि इकडे मला ही नथ आहे माझ्याकडे आहो लिहिलेली. तर म्हणलं आज ती घालूया. गेल्या वर्षी मला बड्डे गिफ्ट आर्या गौरांगने दिलेली होती. तर म्हणलं चला आज उद्घाटन करूया. माझ्या लक्षात आलं की आहे माझ्याकडे ती नथ, म्हणून मी ती घातली पूजेसाठी. आणि खरंच नथ घातल्यावरती जे आपल्याला जे असं वेगळं असं वाटतं ना, आणि खूप छान लूक येतो ना आपला. तर खरंच सिम्पलपेक्षा नथ घातल्यानंतरचा लूक एक नंबर दिसतो. कधी पण पहा तुम्ही. तर आवर्जून तुम्हीसुद्धा कोणत्या कार्यक्रमासाठी का नाही असं नथ वगैरे घालत जा. मी सुद्धा आता इथून पुढे असंच करणार आहे. तर 11:30पर्यंत तयार होऊन मी आणि वहिनी आमच्या वगैरे आम्ही गेलो पूजा करण्यासाठी. तर जवळचं आहे वडाचं झाड, वटवृक्ष. तर तिथे आम्ही गेलो. गेल्या वर्षी पण मी व्हिडिओ शेअर केला होता. आणि इथून पूजा वगैरे झाल्यानंतर मला 12पर्यंत स्कूलमध्ये पण जायचं होतं. म्हटलं पूजा काय 15-20 मिनटात आटोपूया. 11:30 ते 12 बरोबर अर्ध्या तासात मी पूजा आटोपली आणि लगेच स्कूलमध्ये गेले. तर इथे हे पूजेचं ताट आहे. आंबे मी आणलेले होते विकत आणि पूजा सुरू केली. कारण 12च्या आत संपवायचं होती ही पूजा, कारण राहुकाळ लागणार होता. आणि दुपारनंतर पुन्हा ते पूजा करायला काही एवढं हे होत नाही. म्हणजे एकदा स्कूलमध्ये गेलं की 4 वाजेपर्यंत काय पूजा करू शकणार नव्हते. त्यामुळे पूजा करूनच मग आम्ही गेलो. आणि स्कूल ॲक्च्युली जे विद्यार्थी आहेत ते दुसऱ्या दिवशी येणार आहेत, म्हणजे उद्यापासून येणार आहेत 11 तारखेपासून. तर त्यामुळे एवढं काही नव्हतं. बुक सेलिंग वगैरे होतं स्कूलमध्ये. त्यामुळे मग चाललं. 12पर्यंत मी गेले स्कूलमध्ये. तर इथे आम्ही तिघीजणी पूजा करत आहोत. वहिनी, मी आणि एक फ्रेंड आहेत अमृता. तर असं आमची पूजा इथे चाललेली होती. आधी गणपतीची पूजा करून घ्यायची, म्हणजे सुपारीची. त्यानंतर मग आपण वडाची पूजा करू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा पाणी वगैरे घालायचं वडाला, सुपारी पूजन करायचं आणि त्यानंतर दूध घालायचं वडाला, पुन्हा पाणी घालायचं आणि मग हळदी कुंकू, गेज वस्त्र, फुलं, ओटी भरायची, त्या बांगड्या घालायच्या आणि मग आपले जे काय फेरे असतात ते 7 फेरे वडाला मारायचे. तर अगदी सर्वात सोपी पूजा ही वडाची असते. खरंच पटकनही होते आणि अगदी खूप छान वाटतं आपल्याला. आणि सकाळी सकाळी जर आपण पूजा केली ना तर एकदम प्रसन्न वाटतं. आणि आपण म्हणजे मग त्यानंतर जर काही खाऊ शकत असो तर खाऊही शकतो. काही जणांकडे पोळ्या वगैरे असतात, पण आमच्याकडे तर उपास असतो. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उपास सोडणार आता. तर त्यामुळे तर ज्यांच्याकडे पोळ्या वगैरे असतात ते पूजा करून आलं की पोळ्या वगैरे खाऊन उपास सोडतात. पण आम्ही तसं नाही करत. खिचडी वगैरे आता मी संध्याकाळी खाणार. त्यामुळे अशा प्रकारे उपवास असतो. आणि इकडे मस्तपैकी पूजा झाली आमची. तर मैत्रिणींनो, जरी आपले आधुनिक विचार असले तरी आपली देवावर श्रद्धा असतेच. त्यामुळे आपण आपल्या सौभाग्याचं रक्षण करण्यासाठी, म्हणजे ज्या कथेप्रमाणे सत्यवानाचे प्राण सावित्रीने परत आणले होते, तर आपण एवढं तर नाही करू शकत, पण निदान सुखदुःखात एक राहणे किंवा एकमेकांशी पटवून घेणे, जास्त भांडणं होणार नाहीत आपल्या मुलाबाळांसमोर याचं भान राखणे, किंवा थोडक्यात समजून घेणे एकमेकांना, हे तर आपण नक्कीच करू शकतो सुखी संसारासाठी. तर कोणी 5 कोणी 7 असे फेरे मारत असतं. तर माझ्या मते एक फेरा आरोग्यासाठी, एक फेरा प्रेमासाठी, एक फेरा यशासाठी, एक फेरा दीर्घायुष्यासाठी आणि एक फेरा अतूट सुंदर नात्यासाठी. तर असे हे 5 अर्थ आहेत. आणि तर आम्ही 7 फेरे मारलेले आहेत, पण मला जेवढे माहीत आहेत तेवढे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. छोटी छोटी भांडणे तर दैनंदिन आयुष्यात होतच असतात, पण त्याच्याकडे काय एवढं लक्ष द्यायचं नाही. कारण 2 क्षणाचं असतं भांडण, 7 जन्माचे असते बंधन.
कितीही आले जरी संकट तरी नेहमी आनंदी राहावं आणि आलेल्या संकटाचा अगदी दोघांनी मिळून आपण त्याचा पराभव केला पाहिजे किंवा प्रयत्न केले पाहिजेत त्या पद्धतीने, असं मला वाटतं. तर इथे बघा तुमच्याशी बोलत बोलत निम्मी पूजा माझी झालेली आहे, म्हणजे आमच्या तिघींचीही. आणि ओटी वगैरे भरून घेतली इथे वडाची. आणि आता इथे 7 फेरे मारायचे आहेत. दिवा वगैरे सुद्धा लावून घेतलेला आहे. आणि वर्षातून एकदा येणारा हा सौभाग्याचा सण सर्वांनी आनंदात, उत्साहात, न रुसता न रागवता आनंदाने साजरा करावा. तर त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आता बघा, सत्यवान सावित्रीची जी कथा आहे ती एक पौराणिक कथा आहे. त्याला अनुसरून आपण ही पूजा करतो. पण वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा एक त्याला महत्त्व आहे की वटवृक्ष म्हणजे वडाचं झाड, तर हे एक म्हणजे जसा फळांचा राजा आंबा तसा झाडांचा राजा हा वड असतो. आणि आपलं जे राष्ट्रीय झाड आहे भारताचे, तर ते सुद्धा वडाचं झाड आहे. सर्वात मोठं झाड वटवृक्ष म्हणजे तो वृक्ष असतो, झाड त्याला आपण म्हणू शकत नाही, कारण इतकं मोठं आणि प्रचंड त्याची मुळं पारंब्या असतात. तर त्यामुळे ते एकदम मोठा वृक्ष असतो तो. आणि तो जितका मोठा असतो तितकं दीर्घायुष्य आपल्या सर्वांना, आपल्या पतीला, आपल्या मुलाबाळांना लाभावं म्हणून आपण त्या झाडाची पूजा करतो. किंवा ते झाड आपल्याला कायम सावली देतं, त्याच्या सावलीमध्ये अनेक जण विसावतात. तर त्यामुळे सुद्धा आपण त्याची एक पूजा करतो किंवा त्याच्याप्रती आपला जो आदर आहे तो दाखवतो या पूजेतून. हे सुद्धा याचं एक कारण आहे वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर. तर अशा प्रकारे आपले जे भारतीय सण असतात ना, जसं त्यांना पौराणिक कथा असतात किंवा पौराणिक काहीतरी कारण असतं, तसंच वैज्ञानिकसुद्धा कारणांची किंवा वैज्ञानिक दृष्टीने काहीतरी त्याला अर्थ असतो, म्हणूनच हे सण देखील साजरे केले जातात. तर बघा, आता पावसाळा सुरू होणार, सगळीकडे नवीन हिरवंगार असं झाडं वगैरे येणार, त्यामुळे सगळीकडे बहरणार, हिरवंगार सगळीकडे होणार. त्यामुळे सुद्धा आपण एक त्याची सुरुवात किंवा पालवी फुटते नवीन, म्हणून सुद्धा आपण या निसर्गाचे आभार मानण्याचं काम जणू करत आहोत या ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेच्या या वडाच्या पूजेने, असं मला वाटतंय. तर तुम्हाला काय वाटतंय नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पूजा कशा प्रकारे करता किंवा उपवास कसा असतो तुमचा मैत्रिणींनो, हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तुमच्याकडे पोळ्या वगैरे असतं का, अजून काय वेगळं असतं, तर हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर पूजा वगैरे झाल्यानंतर ते सर्व सुवासिनी छानपैकी अशी आंब्याने ओटी भरून घेत आहे. आणि गव्हानेच ओटी भरायची वडाची किंवा सुवासिनींची, हे महत्त्वाचं असतं. म्हणजे या दिवशी गव्हानेच ओटी भरतात, तांदळाने ओटी नाहीत भरत. तर त्यामुळे मी सुद्धा गहूच आणलेले होते. आणि अशा प्रकारे आमची पूजा छान संपन्न झालेली आहे. तुम्हाला सांगितलेली माहिती आवडली असेल तर एक लाईक व्हिडिओला नक्की करायचं आहे मैत्रिणींनो. आणि मला जमेल तसे मी व्हिडिओ नक्की टाकणार आहे. सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बघूयात आता पुढचा व्हिडिओ मला कधी बनवायला मिळतोय. मला तर रोज इच्छा होते पण तसा वेळ नाही मिळत. तर असो, सर्वांनी आपापली काळजी घ्या, छान राहा, मस्त राहा. आणि हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक तरी कमेंट करा, लाईकसुद्धा करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा. चला मग मैत्रिणींनो, या व्हिडिओचा इथंच मी एंड करते.